गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला 4 टिश्यूपैकी शेवटचा टिश्यू बघायचा आहे. 3 आपण बघितलेले आहेत, एक राहिला होता आपला, तो आहे मसल टिश्यू. ओके, तर स्ट्रक्चरल and functional unit of muscular tissue किंवा muscle tissue is muscle cell. याला दुसरं नाव सुद्धा दिलेलं आहे, ते म्हणजे मायक्रो मसल फायबर्स. दुसरं नाव जे आहे ते आहे मसल फायबर. ओके, म्हणजे टिश्यू आहेत जे सेल्सपासूनच बनलेले असतील आणि याचा जो सेल आहे तो त्या सेलला म्हणतात मसल सेल्स किंवा मग मसल्स फायबर. त्याला मसल सेलला मसल फायबर का म्हणलेलं आहे? कारण की याच्यामध्ये फायबर्स असतात. ओके, कोणते फायबर असतात? मायक्रो फायबर्स. ओके, त्याच्यामुळे याचं नाव मसल फायबर पडलेलं आहे. ओके, तर मसल फायबर. ओके, मसल फायबर म्हणजे मसल सेल्स ज्याच्यापासून मसल टिश्यू बनलेले आहेत. याला मसल फायबर का म्हणतात? कारण इट कंपोज ऑफ numerous fine fibrils. Okay, that's why it's called as a myofibrils. ओके, तर मसल फायबरमध्ये मायोफिब्रिल्स असतात ज्याच्यामुळे या मसल सेल्सला आपण मसल फायबर म्हणतो. ठीक आहे, तर हे ज्या लाईन्स दाखवलेल्या आहेत ही मायोफिब्रिल्स आहेत. ओके, हा न्यूक्लियस आहे. ॲक्च्युली ही जी स्ट्रक्चर आहे याला म्हणतात मसल सेल्स. दुसरं नाव आहे मसल फायबर. ओके, याच्यामध्ये जी आउटर लाईन आहे ज्याला आपण सेल प्लाझ्मा म्हणतो किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो, या प्लाझ्मा मेम्ब्रेनला इथे नाव दिलेलं आहे सायक्रोलेमा. ओके, सायक्रोलेमा म्हणजे काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, त्याच्यानंतर याच्या सायटोप्लाझमला नाव दिलेलं आहे सायक्रोप्लाझम. सायक्रोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम. मसल सेलच्या सायटोप्लाझमला सायक्रोप्लाझम म्हणतात. ठीक आहे, आणि तिसरा कंपोनंट आहे याच्यामध्ये मायक्रोफिब्रिल्स. ओके, आणि जे छोटे छोटे डॉट दाखवलेले आहेत ते ॲक्च्युअली आहेत मायटोकॉन्ड्रिया. दिस कॉल्ड द मायटोकॉन्ड्रिया. ओके, ह्याच्या मसल सेलच्या मायटोकॉन्ड्रियाला सायक्रोझोम्स म्हणतात. ओके, सायक्रोझोम म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. तरी लक्षात ठेवायचं आहे, सायक्रोलिमा म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायक्रोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम. ओके, सायक्रोसेम म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूक्लियस ते स्ट्रक्चर आहे मसल सेल्स. ठीक आहे, ज्याच्यापासून मसल टिश्यू बनलेले असतात. ओके, तर हे जे टिश्यू आहेत इट इज अ मेझोडर्मल इन ओरिजिन. मेझोडर्मल ओरिजिन म्हणजे मेझोडर्मपासून बनतात मसल्स टिश्यू. ओके, याला एक्सेप्शन आहे आणि ते एक्सेप्शन्स आहे आयरीज. ओके, आयरीजमधले जे मसल्स आहेत, मसल्स जे आहेत ते मात्र
एक्टोडर्मल ओरिजिन आहेत, एक्टोडर्मल इन ओरिजिन्स आहेत. ओके. आयरिस मसल्स, आयरिस कुठे असतात? आईजमध्ये, डोळ्यामध्ये जे आयरिस आहे ना त्याचे मसल मात्र एक्टोडर्मल ओरिजिन आहे. बाकी सर्व बॉडी मसल्स हे मेझोडर्मल ओरिजिन्स असतात. ठीक आहे. टोटल ह्युमन बॉडीमध्ये 639 मसल्स आहेत. ओके. ज्याच्यामध्ये लार्जेस्ट मसल जो आहे तो आहे हिपमध्ये. ओके. सो हिप मसल इज अ लार्जेस्ट मसल्स, ज्याचं नाव आहे ग्लुटियस मॅक्सिमस. ग्लुटियस मॅक्सिमस, लार्जेस्ट मसल्स इन बॉडी. ओके. लॉंगेस्ट म्हणाल तर बॅक मसल्स. लॉंगेस्ट मसल जी आहे ती बॅक मसल आहे, पाठीची. ओके. तिचं नाव आहे सार्टोरियस. सार्टोरियस इट इज अ बॅक मसल्स, जी लॉंगेस्ट मसल्स आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉंगेस्ट जर म्हणाल, स्ट्रॉंगेस्ट मसल्स इन ह्युमन बॉडी दॅट इज अ मास्टियर, जी जॉमध्ये वजन असते. इट इज अ जॉ मसल्स. इट इज अ मास्टेरियर, सॉरी डबल एस, मास्टेरियर मसल्स. ओके. आणि लॉंगेस्ट झाली, स्ट्रॉंगेस्ट झाली, लार्जेस्ट झाली. आता राहिली फक्त शॉर्टेस्ट मसल. तर शॉर्टेस्ट मसल इयरमध्ये प्रेझेंट आहे, जिचं नाव आहे स्टेपडेल. स्टेपडेल ही मसल इयरमध्ये प्रेझेंट आहे, जी शॉर्टेस्ट मसल्स आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त खूप सारे मसल्स आहेत, त्यांचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. त्याची एक लिस्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती देईल. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट बघूया स्टुडंट, दॅट इज अ टाइप ऑफ मसल्स. ओके. so there is a 3 type of muscles. ओके. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे कार्डिक मसल्स. ते मी ती ऑलरेडी डायग्राम काढलेली आहे. ही जी मसल्स आहे याला कार्डिक मसल म्हणतात. तर हार्टच्या मायोडर्मल लेअरमध्ये ही मसल्स वजन असते. दुसरं जे आहे ते विसरल मसल. विसरल मसल याला स्मूथ मसल सुद्धा म्हणतात, स्मूथ मसल्स. ओके. याला विसरल मसल का म्हणतात? कारण की या विसरल ऑर्गनसोबत ते प्रेझेंट असतात. इंटरनल जे ऑर्गन्स आहेत जे खूप विसरल असतात त्यांच्यासोबत ही मसल प्रेझेंट्स आहेत, म्हणून याला विसरल मसल म्हणलेलं आहे. आणि स्ट्रक्चरली इट इज अ स्मूथ, म्हणून याला स्मूथ मसल म्हणलेलं आहे. ओके. आणि तिसरी आहे स्केलेटल मसल्स. ओके. स्केलेटल मसल जे स्केलेटन सोबत प्रेझेंट असते. ठीक आहे. हे जे डॉट्स आहेत याच्यामध्ये सुद्धा हे डॉट्स आहेत, यांना म्हणतात न्यूक्लियस. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा हे सेल्स आहेत, याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बँड पाहायला म्हणतात या दोन मसलमध्ये. तर ही जी बँड आहे याला डार्क बँड म्हणतात. ओके. दिस वन इज द डार्क बँड. त्याच्या खाली जी दुसरी बँड आहे त्याला लाईट बँड म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारचे बँड मात्र इथे प्रेझेंट नाही, या मसलमध्ये नाही आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर ही डायरेक्टली पूर्णपणे एकमेकाला हॉरिझॉन्टली चिटकलेल्या सेल्स आहेत या, पण इथे मात्र इंटरकनेक्टेड आहेत.
ओके, याला म्हणतात इंटरकॅलेटेड डिस्क. इंटरकॅलेटेड डिस्क. ओके, हे जे जॉईंट्स आहेत ना, इथे जॉईंट्स आहे, इथे जॉईंट्स आहे, इथे जॉईंट्स आहे, याला इंटरकॅलेटेड डिस्क म्हणतात. तर या सेल्समध्ये आपण या मसल्समध्ये आपण आता डिफरेन्शिएशन बघून घेऊया. डिफरेन्शिएशन म्हणजे काय काय प्रकारचे आहेत आणि त्या डिफरेन्शिएशनमधूनच तिन्ही प्रकारचे सेल्सचा स्टडीसुद्धा करूया. ठीक आहे. तर पहिली सेल्स आहे कार्डिक सेल्स नाही, मसल्स, कार्डिक मसल्स. दुसरी आहे स्केलेटल मसल्स आणि तिसरी आहे विसरल मसल्स. ओके. तर पहिला डिफरन्स बघूया की यांची पोझिशन्स या कुठे प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर कार्डिक मसल ही हार्टमध्ये प्रेझेंट असते. ओके, पर्टिक्युलर इन द मायोकार्डियम या लेअरमध्ये, हार्टच्या लेअरमध्ये कार्डिक मसल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. स्केलेटल मसल्स स्केलेटनमध्ये प्रेझेंट असतात, स्केलेटनसोबत. ठीक आहे. फक्त काही जे स्केलेटल मसल्स आहेत त्या मात्र बोनसोबत किंवा स्केलेटनसोबत प्रेझेंट नाही आहे, ते एक्सेप्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल टंग मसल्स, टंगमध्ये सुद्धा मसल्स आहेत, त्यासुद्धा स्केलेटल मसल्स आहेत, पण त्या बोनसोबत अटॅच नाही आहे, बोन्सला अटॅच नाही आहे. ठीक आहे. दुसरी आहे डायफ्राम. ओके, डायफ्राम जो आहे तो चेस्ट कॅव्हिटी आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटीला सेपरेट करतो. एक पडदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मसल्स असतात ज्याच्यामुळे आपण ब्रिदिंग करू शकतो. ओके, तर याच्यातले मसल्स सुद्धा स्केलेटल मसल्स आहेत, पण ते बोनसोबत किंवा स्केलेटनसोबत प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे. तर विसरल मसल्स हे आपल्याला विसरल ऑर्गन सोबत मिळतात. ओके, विसरल ऑर्गनमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ब्लड व्हेसल्स, गट्स, युरिनरी ब्लॅडर्स, हे जे ऑर्गन्स आहेत, इंटरनल ऑर्गन्स म्हणू आपण त्यांना, ते विसरल ऑर्गनमध्ये विसरल मसल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, तिन्हीमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर कार्डिक मसलमध्ये परफेक्टली असा प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट नसतो. ठीक आहे. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपलं नाव दिलं होतं सार्कोलेमा. याच्यामध्ये सार्कोलेमा इज इल, जे वेल डिफाईन नाही आहे. ठीक आहे, इल डिफाईन. ठीक आहे. स्केलेटन मसलमध्ये मात्र इट इज अ वेल डिफाईन, म्हणजे असतो काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्कॅरोलेमा. ओके, याच्यासुद्धा इल डिफाईन आहे, जे परफेक्टली नाही आहे. हा झाला सेकंड डिफरन्स. ओके. तिसरा डिफरन्स म्हणजे कार्डिक मसलमध्ये तुम्हाला इंटरकॅलेटेड डिस्क पाहायला मिळतात. इंटरकॅलेटेड डिस्क. ओके, इंटरकॅलेटेड डिस्क म्हणजे एक प्रकारचं जॉईनिंग आहे, जंक्शन आहे, ज्याच्यामध्ये दोन सेल्स एकमेकाला जोडलेल्या असतात, त्याला इंटरकॅलेटेड जंक्शन म्हणतात. ठीक आहे. या प्रकारचं जंक्शन तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मसल्समध्ये पाहायला मिळत नाही. एक आहे स्केलेटल मसल्स आणि दुसरी आहे विसरल मसल्स. ओके. त्याचबरोबर याचे जे फायबर्स आहेत ते सिलेंड्रिकल शेपचे असतात, इन सिलेंड्रिकल शेप फायबर. ओके, मसल फायबर सिलेंड्रिकल शेपमध्ये असतात. त्याचबरोबर ब्रँचसुद्धा असतात, ब्रँचेड असतात. ओके, म्हणजे डिवायडेड झालेले असतात. ठीक आहे. पण स्केलेटल मसलमध्ये इंटरकॅलेटेड ऑप्शन असते, बट इज अ सिलेंड्रिकल इन शेप. सिलेंड्रिकल इन शेप राहतात आणि अनब्रँच राहतात. ओके, फिगरमध्ये तुम्ही बघू शकता की कार्डिक मसलमध्ये ब्रँच झालेले आहेत, सेल डिवायडेड झालेला आहे, पण स्केलेटल मसल मात्र स्ट्रेट आहेत, त्यांना ब्रँच किंवा डिवायडेड झालेले नाही आहेत. ठीक आहे. आणि ते सुद्धा सिलेंड्रिकल शेप्समध्ये आहेत. सिलेंड्रिकल शेप सर्वांना माहिती आहे. ठीक आहे.
पण विसरल मसल जे आहेत ती मात्र फ्युजी फॉर्ममध्ये किंवा स्पिंडल शेपमध्ये प्रेझेंट आहेत. स्पिंडल शेप. ओके, मसल फायबरचा जो शेप आहे तो स्पिंडल शेपचा आहे आणि सुद्धा अनब्रँच आहेत. अनब्रँच. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट डिफरन्स बघूया की कार्डिंग मसल जे आहेत ते स्ट्रेट मसल्स आहेत. स्ट्रेट मसल्स. ओके, स्ट्रेट मसल म्हणजे काय, तर याच्यामध्ये बँड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, डार्क आणि लाईट बँड प्रेझेंट, त्याला स्ट्रेट मसल म्हणतात. आणि विसरल मसल जे आहेत ते नॉन स्ट्रेट मसल्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये बँड्स पाहायला मिळत नाही. ओके, डायग्राममध्ये बघू शकता की याच्यामध्ये सुद्धा बँड्स आहेत, याच्यात सुद्धा बँड्स आहेत. ओके, बँड म्हणजे पट्ट्या. ठीक आहे, डार्क अँड व्हाईट कलरच्या. याच्यामध्ये तशा प्रकारे कोणतीच बँड आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यांना नॉन स्ट्रेट मसल्स म्हणतात. स्केलेटल मसल्ससुद्धा स्ट्रेट मसल्स आहेत. स्ट्रेट मसल्स म्हणजे याच्यामध्ये बँड्स आहेत. ओके, बँड्स आर प्रेझेंट्स. त्याच्यानंतर फंक्शन्स. स्केलेटल मसल जी आहेत ती व्हॉलंटरी इन फंक्शन आहे. व्हॉलंटरी इन नेचर, याचं वर्किंग आपल्या कंट्रोलमध्ये आहे. ओके, जसं आपल्या हातामध्ये जर स्केलेटल मसल असतील तर त्याचा उपयोग आपण आपल्या मनानुसार करू शकतो. जी मुवमेंट आपण मनानुसार करू शकतो. ठीक आहे, म्हणजे त्याला व्हॉलंटरी मुवमेंट म्हणतात. पण विसरल मुवमेंट किंवा विसरल मसल्स आणि कार्डिक मसल्स ह्या इनव्हॉलंटरी आहेत. इनव्हॉलंटरी इन नेचर. कार्डिक मसलसुद्धा इनव्हॉलंटरी आहे. इनव्हॉलंटरी इन नेचर. ओके, म्हणजे जर याचा व्हॉलंटरी जर असत्या तर जेव्हा आपण झोपलो असतो तर झोपीमध्ये हार्टचं फंक्शन मात्र स्टॉप झालं असतं. ओके, त्यामुळे इनव्हॉलंटरी फंक्शनमध्ये आहेत त्या. ठीक आहे, फक्त मसल्स जे आहेत स्केलेटल मसल जे आहेत तेच व्हॉलंटरी नेचरमध्ये आहेत. नेक्स्ट डिफरन्स बघूया आपण, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन. ओके, तर कार्डिक मसलचं कॉन्ट्रॅक्शन हे स्लो असते. कार्डिक मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन स्लो राहते पण रिदममध्ये राहते. ठीक आहे, रिदमिक. ओके, स्केलेटल मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन फास्ट राहते. कॉन्ट्रॅक्शन फास्ट. ओके, पण विसरल ऑर्गनमध्ये मात्र कॉन्ट्रॅक्शन स्लो राहते. नेक्स्ट डिफरन्स बघूया आपण याचा, तर तो म्हणजे स्केलेटल मसल जे आहेत ते फॅट्यूक असतात. ठीक आहे, फॅट्यूक डेव्हलप. ओके, याच्यामध्ये मात्र ते फॅट्यूक नसतात. ओके, फॅट्यूक डज नॉट डेव्हलप. इथे सुद्धा फॅट्यूक हा जी आहे. हा सुद्धा जी आहे. फॅट्यूक डज नॉट डेव्हलप. ओके, म्हणजे या ज्या मसल्स आहेत या थकू शकतात. जास्त काम जर झालं असेल तर त्या थकू शकतात, दमू शकतात. ठीक आहे, जास्त काम केलं तर त्याच्यावरती इंजरीसुद्धा होऊ शकते. ठीक आहे, पण या मसल अजिबात थकत नाही, या कंटिन्युअसली त्यांचं वर्क करत राहतात. ठीक आहे, त्यांना म्हटलेलं आहे फॅट्यूक डज नॉट डेव्हलप्स. तर हे झालं टाईप्स ऑफ द मसल्स. ओके, त्याचबरोबर
दोन प्रकारचे मसल फायबरसुद्धा आहेत. मसल फायबर ओके. एक आहे स्मूथ मसल फायबर, स्मूथ मसल फायबर ओके. आणि दुसरे जे आहेत त्यांना म्हणून आपण स्केलेटन मसल फायबर ओके. स्मूथ मसल फायबर जे आहेत ते फंक्शननुसार आपण दोन टाईपमध्ये डिफरन्शिएट केलेलं आहे ओके. ॲज अ सिंगल युनिट म्हणून कामसुद्धा करतात ते, ॲज अ सिंगल युनिट किंवा मल्टिपल युनिट म्हणून, मल्टिपल युनिट ओके. आणि प्रेझेंट असतात स्मूथ मसलमध्ये ओके. म्हणजे पूर्ण जे सेल्स आहेत या मसलचे ते एक सिंगल युनिट म्हणून काम करतात ठीक आहे. किंवा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मल्टी युनिट, म्हणजे सर्व सेल्स आहेत ते वेगवेगळे आहेत आणि ते वेगवेगळे बघून वेगळे सेपरेट आहेत आणि ते एकच फंक्शन परफॉर्म करतात, पण ते वेगवेगळे आहेत. इथे मात्र सिंगल युनिट म्हणून ते काम करतात. त्यांना आपण स्मूथ मसल फायबर म्हणतो, जे स्मूथ मसलमध्ये प्रेझेंट असतात ठीक आहे. स्केलेटल मसलला सुद्धा आपण दोन टाईपमध्ये डिवाइडेड केलेलं आहे. स्केलेटल मसल फायबर जे आहेत ते अकॉर्डिंग टू फंक्शन दोन टाईपमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. एक आहे रेड मसल फायबर, मसल फायबर आणि दुसरा आहे व्हाईट मसल फायबर ओके. तर रेड मसल फायबर जे असतात ते थिन असतात, तर व्हाईट जे असतात ते थिक राहतात, थिक फायबर आहे ठीक आहे. दुसरं म्हणजे रेडमध्ये मायोग्लोबिन प्रेझेंट असते, प्रेझेंट्स. याच्यामध्ये मात्र मायोग्लोबिन हे ॲब्सेंट राहते ठीक आहे. जसं हिमोग्लोबिन असते तसं मसलमध्ये मायोग्लोबिन प्रेझेंट असते ठीक आहे. याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचं प्रमाण जास्त आहे, मायटोकॉन्ड्रिया मिनी ओके. याच्यामध्ये मात्र मायटोकॉन्ड्रिया कमी आहेत, फ्यूस आहेत ठीक आहे. हे स्लोली कॉन्ट्रॅक्ट करतात, कॉन्ट्रॅक्शन ॲज अ स्लो आहे, ॲज अ कॉन्ट्रॅक्शन मात्र फास्ट आहे ठीक आहे. त्याच्यानंतर या स्लोली फॅटिग होतात, म्हणजे दमतात स्लोली. ही मात्र फास्टली फॅटिग होतात ओके. फॅटिग डेव्हलपमेंट स्लो आहे याची, याची मात्र फास्ट आहे फॅटिग डेव्हलपमेंट ओके. दोन्ही फायबर जे आहेत ते स्केलेटन मसलमध्ये प्रेझेंट असतात, स्केलेटन मसलमध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिफरन्स बघूया याच्यामध्येच, याचे एक्झाम्पल्स बघूया. तर बॅक मसल जे आहेत या बॅक मसलमध्येच हे फायबर आपल्याला पाहायला मिळतात एक्झाम्पल. आणि व्हाईट मसल जे आहेत ते आपल्याला आयलिड्समध्ये पाहायला मिळतात, आयलिड ओके. तर हे जे डिफरन्शिएशन्स आहे मसल फायबरचं, हे पर्टिक्युलर आपल्याला बर्ड्स आणि मॅमल्स या दोन ग्रुपमध्येच पाहायला मिळते ओके. बाकीच्यामध्ये मात्र अशा प्रकारे मसल फायबर डिफरन्शिएट झालेले नाही आहेत ओके. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याला कोल्ड ब्लड ॲनिमलमध्ये पाहायला मिळते ठीक आहे. कोल्ड ब्लड ॲनिमलमध्ये याला आपण होमिओथर्मल म्हणतो, होमिओथर्मल ॲनिमल्स. तर होमिओथर्मल ॲनिमल्समध्ये मसल्स फायबर्स हे जे आहेत स्मूथ मसल फायबर आणि स्केलेटन मसल फायबर हे दोन टाईपमध्ये डिफरन्शिएट झालेले आहेत ओके. स्मूथ मसल फायबर जे आहेत, स्मूथ मसल फायबर्स हे सिंगल युनिट आणि मल्टी युनिटमध्ये डिफरन्शिएट केले जातात. आणि स्केलेटन मसल फायबर हे आपल्याला रेड मसल फायबर आणि व्हाईट मसल फायबरमध्ये डिफरन्शिएट केले जातात ठीक आहे. ते झाले आपले मसल्स टिश्यूज ओके. इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. नवीन चॅप्टर आपण लगेच सुरू करूया.